नमस्कार, कर्नाळा केबल नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. मी वर्षा. आता नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शेका पक्षाच्या प्रचार सभांची रणधुमाळी. देवीचा पाडा, खारघर, कळंबोली, तळोजे येथे प्रचार सभा संपन्न. निवडणुकांच्या तोंडावर बीजेपीच्या नेते मंडळींनी रचला पैशांचा खेळ खंडोबा. आणि 58व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सोच मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने धम्मसंध्या कार्यक्रमाचे आयोजन. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची जाहीर सभा खारघर येथेही पार पडली. या प्रचार सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल मतदारसंघात विधानसभेकरिता नेतृत्व करत असलेल्या बाळाराम पाटील यांची खारघर येथील गोखले मैदानावर प्रचार सभा संपन्न झाली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता उपस्थित होती. या सभेदरम्यान तरुण युवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. विकास कार्य करणाऱ्यांनाच आपलं अमूल्य मत द्या असे आवाहन यावेळी तरुण वर्गाने या पथनाट्याच्या माध्यमातून केले. या मतदाराच्या जीवावर ते उभे राहिले, आमदार झाले. त्यांच्याच विद्यार्थ्यांना घेण्यासाठी डोनेशन द्यावं लागतं. ही परिस्थिती करून ठेवलेली आहे. म्हणजे आमच्याच जीवावर मोठं व्हायचं आणि आमच्याच डोक्यावर बसून आमच्या टाळूवरचं लोणी खायचं, ही या लोकांना सवय लागलेली आहे. एवढंच कशाला हो, जो माणूस स्वतःच्या पक्षाचा असू शकत नाही तो लोकांचा काय असणार आहे. जो माणूस स्वतःच्या पक्षाचा असत नाही, कारण की शेतकरी कामगार पक्षानं या माणसाला मोठं केलं. ज्याची कुवत नसताना त्याला उच्च शिखरावर बसवलं, त्या शेतकरी कामगार पक्षाला यानं सोडून दगा दिला. नंतर जनता दल, त्याच्यानंतर काय तर काँग्रेसला सुद्धा हात करता करता लाथ मारली. हा माणूस जनतेला पण कधी लाथ मारेल सांगता येत नाही, म्हणून तो आपल्याला लाथ मारण्याआधी आपण त्याला लाथ मारणं गरजेचं आहे. आणि हे येत्या 15 ऑक्टोबरलाच तुम्ही करू शकता. या प्रचार सभेदरम्यान आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, सचिन ताडफळे, जिल्हा परिषद सदस्य राम करावकर, श्री मोरे, विजय पाटील आदी मान्यवरांसहित शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खारघरमधील नागरिकांसाठी विकास कामे विरोधकांनी केली नाहीत, तर शेतकरी कामगार पक्षानेच केली आहेत. आमदारकीचा दुरुपयोग करणाऱ्यांना मत देऊ नका. खारघरवासियांचा विकास साधायचा असेल तर बाळाराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी जनतेला करण्यात आले. आजच्या सभेची गर्दी आणि आपला सर्वांचा उत्साह आणि या खारघर वासियांचं प्रेम बघितल्यानंतर बाळाराम पाटील आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. या खारघर परिसरासाठी बाळाराम पाटील यांनी गेली 15 वर्ष सातत्याने मेहनत घेतलेली आहे. सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, पाण्याच्या दराचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, ग्राउंडचा प्रश्न असो, हे सारे प्रश्न सिडकोच्या माध्यमातून सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त बाळाराम पाटील आणि शेतकरी कामगार पक्षानंच ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट मी अतिशय अभिमानाने सांगतो. या पलीकडच्या स्पॅगेटीच्या पुलाचा विषय असो, त्या ठिकाणी हायवेला हायवे क्रॉसिंग करताना मृत्युमुखी पडत असणाऱ्या लोकांचा प्रश्न असो, त्या ठिकाणचा फुटब्रिजचा प्रश्न असो, अभिमानानं सांगतो शेतकरी कामगार पक्षानंच आंदोलन केले, अन्य कोणी केलेलं नाही. 5 वर्ष या विभागाचे आमदार असणार आणि या फुटब्रिजचा अगर खारघरचा प्रश्न कधी सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही. आणि म्हणून जरी आमदार नसले, 2009 साली जरी बाळाराम पाटलांचा पराभव झाला असला तरी दुसऱ्या दिवसापासून या विभागातल्या जनतेची सेवा करण्याचं काम बाळाराम पाटील यांनी अव्याहतपणे केलं. जाहिरात केली जाते, तक्रार केली जाते, आमच्या सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामपंचायतीच्या फंडातनं सोसायट्यांची कामं करू नका म्हणून आपल्या आमदारकीचा दुरुपयोग करणारा नाही, ते मत मागण्याचा अधिकार नाही, हे सांगण्याचं काम आता खारघरवासियांनी करायला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. तसेच या प्रसंगी उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विरोधकांवर सडकून टीका केली. ठाकूर पितापुत्रांनी खारघरवासियांना वेठीस धरले.
शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच निष्ठेने काम करीत असतात. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सभेला आला आहात. येथेच खरा शेतकरी कामगार पक्षाचा विजय असल्याची भावना यावेळेस बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली. या मतदारसंघाची आमदारकी महाराष्ट्राची राज्याची सत्ता, अगदी काल परवापर्यंत देशाची सत्ता. पण आपण जर प्रगती पुस्तक बघितलं तर वसाहतीसाठी तमाम 63 कोटीची अंतर्गत विकासी सोसायटीच्या कामं, या शहरातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी अबॉव 90 ज्यांनी काढलेत त्यांना लॅपटॉपचं वाटप करणारी सुसंस्कृत ग्रामपंचायत, एका बाजूला लिकर फ्री खारघर ठेवणारा शेतकरी कामगार पक्ष, एका बाजूला सोसायट्यातलं आरोग्य चांगलं असावं म्हणून त्यांना डस्टबिन पासून अनेक सुविधा देणारी ग्रामपंचायत, एका बाजूला घनकचऱ्याच्या समस्येपासून खारघर शहराला मुक्तता मिळवून देण्याच्या उद्देशानं घनकचरा व्यवस्थापनाचं नियोजनबद्ध काम करू पाहणारी ग्रामपंचायत, खऱ्या अर्थानं विकासाचं एक सर्वांगीण नियोजनबद्ध असं मॉडेल या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये संस्थापित करायला निघालेली ग्रामपंचायत. महाराष्ट्राचं सरकार माझ्या आदिवासी बांधवांना 70,000 घर देतंय. 10% लोकवर्गणी भरा, नाही तर मेहनतीच्या रूपानं करा म्हणून सांगतंय. तर दुसऱ्या बाजूला नैतिक जबाबदारी म्हणून 5-5 लाखाची घरं आदिवासी बांधवांना बांधून देणारी खारघर ग्रामपंचायत, एका बाजूला राम ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये 60,000 पासून 1 लाखापर्यंत देणग्या आणि 3400 रुपये मासिक फी घेणारे ठाकूर पिता पुत्र, आणि दुसऱ्या बाजूला सिडको कडून भूखंड मिळवून या खारघर मधल्या सर्वसामान्य नागरिकाच्या मुलाला केवळ 300-400 रुपयामध्ये मासिक फीच्या बळावर आंतरराष्ट्रीय शिक्षण देऊ मागणारी खारघर ग्रामपंचायत. या मुद्द्यावर आपल्याला खारघरवासियांना विचार करायचा आहे. विधानसभेत होणाऱ्या पराभवाला सामोरे बघून बीजेपीच्या उमेदवाराने जनतेला पैसा देण्याचा सपाटा सुरू केला आहे. शनिवारी मध्यरात्री खारघर पोलिसांनी TIPLच्या जनरल मॅनेजरसह वाहन चालकाला आपल्या ताब्यात घेतले. खारघर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. यासोबत त्यांची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केलेली आहे. या गाडीतून जवळपास 2.5 लाख रुपयांची रोकड जप्त केलेली आहे. हे जप्त केलेले पैसे पाकिटांमध्ये भरून ठेवलेले होते. राजकारणात सध्या शह आणि मात असा खेळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांसाठी आता फक्त 2च दिवस उरले आहेत. यामध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्यासाठी साम दाम दंडभेद अशा सर्व फॉर्म्युलांचा वापर करीत आहेत. राजकीय नेते मंडळी निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी मतपेट्यांवर आपली पकड धरू इच्छित आहेत. या मतपेट्यांवर पकड निश्चित करण्यासाठी हे उमेदवार पैशांचा खेळ मांडत आहेत. ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर बर्नीकुमार व्यंकटेश राय यांना पैसे वाटताना आणि त्यांच्यासोबत 2 स्कॉर्पिओ वाहन चालक समद गुलाब फकीरला अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर IPC धारा 171B, 511, 118च्या अंतर्गत कारवाई करून त्यांना कोर्टात दाखल करण्यात आली. याविषयी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढरीनाथ पाटील यांनी अधिक माहिती दिली. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी काचकुचर केली. तुम्ही पाहू शकता आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिलाय. तो ये जो पैसे मांगे थे ये बांटने के लिए थे, ऐसा हमारा अंदाज है. चुनाव जीतने में काय तो लगा रहता है. अच्छा खाली कितने पैसे बरामद हुए खाली ये बता दीजिए. कौन सी गाड़ी बरामद हुई ये तो बता दीजिए सर. ना गाड़ी बता रहे थे, पैसे बताएंगे हम. मैं आपको बताना चाहूंगा कि मैं फिलहाल इस वक्त खारघर पुलिस थाने में मौजूद हूं
और जहां पर आप देख सकते हैं कि ये स्कॉर्पियो गाड़ी पुलिस ने जब्त कर ली है और साथ ही इसके साथ 2 व्यक्तियों को हिरासत में लिया गया है। इस गाड़ी के बारे में मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो गाड़ी है ठाकुर इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कंपनी की गाड़ी है और पुलिस इस बात को बताने से कतरा रही है कि ये हकीकत में प्रशांत ठाकुर की कंपनी है और उसके ही लोग इसमें पकड़े गए हैं और जिनके पास से लगभग 2.5 लाख रुपया बरामद किए गए हैं और साथ ही उनके प्रचार की जो सामग्री थी वो भी बरामद की गई है। फिलहाल दोनों आरोपियों को अब अदालत में पेश किया गया है, जिसके बाद पुलिस उनका रिमांड लेगी और पूछताछ की जाएगी कि आखिर उन रुपयों को किसको देने के लिए लाए थे। हालांकि मैं आपको बताना चाहूंगा कि ये जो रुपए थे ये 500 रुपए के पैकेट बनाकर रखे गए थे और ये बांटे जाने थे उन लोगों को जो चुनाव में उन्हें सहयोग देते, उन्हें मतदान करते। कैमरा पर्सन किशोर के साथ मैं गोपाल शाह, कर्नाला टीव्ही, नवी मुंबई। 15 ऑक्टोबरला विधानसभेसाठी निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकांकरिता प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। शनिवारी पनवेल येथील देवीचा पाडा येथे पनवेल मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची सभा पार पडली। विधानसभा निवडणुकांकरता पनवेल मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील नेतृत्व करीत आहेत। बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मतदारसंघातील देवीचा पाडा येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करून सभेची सुरुवात करण्यात आली। या सभेला आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल मतदारसंघाचे विधानसभेचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन व विकास महासंघाचे अध्यक्ष बाळा सदावर्ते, प्रज्योती म्हात्रे, एकनाथ देशेकर, सचिन ताडफळे, मल्लीनाथ गायकवाड, ज्येष्ठ नेते गणपत बुवा दाभणे, प्रकाश म्हात्रे आदी मान्यवरांसहित हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परितयासी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, या भावनेने काम करणारे आपण मंडळी आहोत। शेका पक्ष हा नेहमीच निस्वार्थीपणे, निष्ठेने, सच्चेपणाने काम करीत आला आहे। ही शेका पक्षाची शिकवण असल्याची भावना यावेळेस बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली। निष्ठेने, निस्वार्थीपणाने, त्यागाने काम करण्याची शिकवण आम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी, शेतकरी कामगार पक्षाने दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला यावत एकही माणूस असा दाखवावा की ज्याच्या चारित्र्यावर कोणी विश्वास ठेवू शकेल, जो लाचार नाही असं कोणी म्हणू शकेल, जो स्वार्थी नाही, जो संधी साधू नाही असं कोणी म्हणू शकेल। अगदी उमेदवारापासून, उमेदवाराच्या बापापासून सगळे प्रचारक लाचारांची मांदियाळी, लाचारांची फौज। आपल्याला हा लढा लढायचा आहे तो कुठला ठेका घेण्यासाठी नव्हे, कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी नव्हे, तर खऱ्या अर्थानं नियोजनबद्ध असा विकासाचा या ठिकाणी आपल्याला सारीपाट मांडायचा आहे। कुणाच्या तरी कंपनीच्या व्यवसायाचा सारीपाट आपल्याला मांडायचा नाहीये। आपण या विभागाच्या विकासासाठी कष्ट खाल्लेले आहेत, या विभागाच्या विकासासाठी काम केलेलं आहे। या विभागामध्ये कुठली विपरीत घटना घडत असेल तर पोलिसांच्या बरोबरीने अनेक वेळा पोलिसांच्या आधी पोहोचणारे आपण कार्यकर्ते मंडळी आहोत। दिवसा असो, रात्री असो, उन्हा पावसामध्ये असो, सातत्याने जनतेच्या बरोबर आपली नाळ जोडलेली आहे। सातत्याने आपण जनतेच्या बरोबर आहोत, हेच आपलं भांडवल आहे। या ठिकाणी पैशाचा बाजार, दारू, मटणं, कार्यकर्त्यांची घाऊक खरेदी, हे सारं एका बाजूला आणि निष्ठेनं, तत्वानं काम करणारी हजारो कार्यकर्त्यांचं मोहोळ एका बाजूला, अशी ही लढाई आहे।
ही लढाई आहे, आपण फक्त जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच लढतोय हा विश्वास आज साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जागा झालेला आहे. जय म्हात्रे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. शिरवली विभागासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक विकास कार्य करण्यात आले आहेत. आमदार विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांच्यामुळेच ही विकास कार्य करण्यात आली आहेत. तसेच या प्रसंगी जय म्हात्रे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. आमदार दत्तूशेठ पाटील, आमदार विवेक पाटील यांनी या विभागाकरता सर्व गावाचे रस्ते जोडून दिले. नाहीतर मोरब्याकडून आपल्याला या बाजूला पालेखुर्दला यायला उलट्या बाजूने यायला लागत होतं. आज जर बघितलं आपण इथल्या वाड्या वस्त्यामध्ये आपले रस्ते गेलेले आहेत. ते आमदार विवेक पाटील आणि आपले कैलासवासी नेते दत्तूशेठ पाटील यांच्यामुळे गेलेले आहेत. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. स्वप्न साकार बाजू बंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार. आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नाचवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स से अलंकार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यू ट्रस्ट. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे. दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता. दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स. दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 022
27454411. बाळाराम पाटील यांनी केलेली विकास कामे हीच त्यांची ताकद आहे. त्यांच्या प्रचार सभा एवढ्या मोठ्या संख्येने होत आहेत की कार्यकर्त्यांची व नागरिकांची त्यांना पसंती मिळत आहे. कळंबोली येथे बाळाराम पाटील यांची सभा पार पडली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शेका पक्षात जाहीर प्रवेश केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभा संपन्न होत आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेला मोठ्या संख्येने महिला, तरुण वर्ग, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार सभेदरम्यान आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, तालुका चिटणीस नारायण शेडघरत, जय म्हात्रे, गोपाळ भगत, प्रिया मुकादम, सचिन ताडफळे, मल्लीनाथ गायकवाड आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विरोधक केवळ तुमचा निवडणुकांपुरताच वापर करून घेतात. निवडणूक झाल्यानंतर जनतेला ते अक्षरशः वाऱ्यावर सोडतात. मात्र शेतकरी कामगार पक्ष हा नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा पक्ष आहे. कळंबोलीमधील सर्व समस्या शेतकरी कामगार पक्षाने सोडवल्या आहेत. विकास साधायचा असेल तर शेतकरी कामगार पक्षाला निवडून देण्याचे आवाहन यावेळी बाळाराम पाटील यांनी जनतेला केले. गेल्या 10 वर्षामध्ये या कळंबोली शहराला रूप द्यावा, आकार द्यावा, या कळंबोली शहराला विकास काय असतो याची पुसटचिका होईना कल्पना द्यावी, माहिती द्यावी या दिशेनं माझ्या सहकार्यांसह निष्ठेनं या ठिकाणी काम करतोय आणि त्याच कामाच्या बळावर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळंबोली वासियांनी खटारे या निशाणी समोरचं बटन दाबून शेतकरी कामगार पक्षाला या शहरातून भरघोस अशी आघाडी द्यावी म्हणून आपल्याला विनंती करायला मी आपल्या समोर आलेला आहे. आम्ही मतं आपल्याकडे मागतोय, नैतिक अधिकारानं मागतोय. आम्ही मतं आपल्याकडून अपेक्षित करतोय, आपल्या बरोबर असणाऱ्या अतिशय चांगल्या अशा संपर्काच्या आधारावर मागतोय. आम्ही मंडळी आपल्या समोर येतोय ते उद्याच्या कळंबोलीचं आशादायक असं चित्र आपल्या येतोय. आम्ही मंडळी आपल्याला विनंती करतोय ते तुमच्या मुलाबाळात तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरातलं वातावरण निकोप राहावं. कुणीही यावं तुम्हाला शिव्या द्याव्या, कुणीही यावं तुम्हाला दम द्यावा आणि तुमची मतं घ्यावी, ही जुनी परंपरा बंद करा म्हणून सांगायला मी आपल्या समोर आलेला आहे. प्रचार सभेदरम्यान कळंबोलीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यांचे स्वागत आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील आणि प्रिया मुकदम यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेलमध्ये प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. प्रत्येक पार्टी आपला प्रचार जोरात करीत आहे. पण यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या तळोजा येथील प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक जमले होते. पनवेल विधानसभा मतदारसंघाकरिता बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेतृत्व करीत आहेत. बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ तळोजा विभागामध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. प्रचार सभेदरम्यान बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, अशा शब्दात पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. एका बाजूला लाचारांची फौज, दलबदलूंची फौज आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते
या दोघांमधला हा सामना कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचाच आहे हा निर्धार तुमच्या साऱ्यांना ज्या जिकडीला आज तळेजातला आणि या साऱ्या मतदारसंघातला माझा तरुण सहकारी पेटलेला आहे त्या आगीमध्ये भाजपचे दलबदलू उमेदवार कुठल्या कुठे पळून जातील त्याचा पत्ता लागणार नाही अशी परिस्थिती आपण मंडळी सातत्यानं गेले अनेक वर्ष 3-4 पिढ्यानपिढ्या निष्ठेचे राजकारण करत आलेलो आहोत जनसेवेचे राजकारण करत आलेलो आहोत तात्यांच्या 60 वर्षाचं राजकीय आयुष्य असेल किंवा माझं 30-32 वर्षाचं राजकीय आयुष्य असेल आपल्यावर आरोप करण्याची हिंमत कोणा माईच्या लाडामध्ये झालेली नाही बाळाराम पाटलांच्या वडिलांनी सुद्धा सत्तेचा आणि पदाचा वापर कधी ठेके मिळवण्यासाठी केला नाही आणि हा बाळाराम पाटील सुद्धा भविष्यात पदाचा वापर ठेके घेण्यासाठी करणार नाही असा विश्वास यावेळेस बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला बाळाराम पाटलाच्या बापाने कधी राजकीय आयुष्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही ठेका घेतला नाही आणि बाळाराम पाटीलही घेणार नाही फक्त आणि फक्त जनतेची सेवा या मतदारसंघाचा विकास हेच दृष्टिकोन हीच भावना मनामध्ये ठेवून मग ते शैक्षणिक असेल कला विषयक असेल क्रीडा विषयक असेल सांस्कृतिक असेल धार्मिक एकात्मतेचा असेल सर्वधर्मदान समन्वयाचा असेल राष्ट्रीय एकात्मतेचा असेल हे सारे मुद्दे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला राबवायचे आहेत शेतकरी कामगार पक्षानं कधीही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ व संघर्ष करण्याची शिकवण आपल्याला आपल्यापैकी कुणालाही दिली नाही उद्याच्या काळामध्ये देखील या मतदारसंघाचे वातावरण चांगलं राहावं या भावनेतून आपल्याला 5 वर्षामध्ये जी घाण या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात झालेली आहे ती साफ करायची आहे रोहिंजन येथील टोल माफी करण्यासाठी स्वार्थी दलबदलू पितापुत्रांप्रमाणे आम्हाला रस्त्यावर झोपावे लागले नाही संविधानिक मार्गाने स्थानिकांना आम्ही हा टोल माफ करून दाखविला हीच खरी लालबावट्याची ताकद आहे अशा स्पष्ट शब्दात बाळाराम पाटील यांनी ठाकूर पितापुत्रांवर टीकास्त्र सोडलं यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील तालुका चिटणीस नारायण शेठ घरत पंढरीशेठ फडके माजी सभापती हरेश केनी ग्रामपंचायत सदस्य अजीज पाटील साहिद पटेल साबीर पटेल उमामिया काका जुबार पटेल यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता उद्या खारघरचा टोल नाका अरे इथं पण आमच्या रोहिंजनला टोल नाका आहे काय भरा लागतं का तलसकरांनी सांगावं या ठिकाणी काय ह्या रोहिंजनच्या टोल नाकावर तलसकरांच्या कुठल्या गाडीला टोल भरावा लागते ही हिंमत कुणाची आहे ही हिंमत आहे अरे जिथं लात मारू तिथं पाणी काढू एवढं आणि रडत घोड्यावर काय बोलतात टोल नाका माफ नाही केला म्हणून आम्ही भाजपत गेलो उद्या भाजपवाल्याने पण नाही केलं मग काय कराल माझा सवाल तलोचकरांना आहे का तुम्हाला आमदार कसा पाहिजे अरे रस्त्यावर येणारे आपली दुकानं तोडणाऱ्याला विरोध करून आपली दुकानं वाचवणारा पाहिजे का स्वतःला कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा कॉन्ट्रॅक्टर आमदार पाहिजे कोण आमदार पाहिजे हे 15 तारखेला तुम्ही ठरवायचं भविष्यात तुमच्या सेवेला येईल भविष्यात तुमचा प्रश्न सोडवेल त्या भविष्यातला आमदार करायचा का विमानतळाची JNPTची कॉन्ट्रॅक्टर घेणाऱ्याला आमदार करायचा हा निर्णय तुम्हाला 15 तारखेला मतदान केंद्रामध्ये जाऊन या ठिकाणी घ्यायचा आहे मला खात्री आहे तळेगावचा या विभागातला मतदार हा सुज्ञ आहे कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळून काळे पैसे कमावून त्या ठिकाणी राजकारण करणाऱ्याला तलोचकरांनी ह्या विभागातली जनता कधी उडी करणार नाही तर तुमची सेवा करणाऱ्या भाऊ शेठला तुम्ही आमदार करण्यासाठी ह्या ठिकाणी वाटकरी कामगार पक्षाचं पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची देखना जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे
रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट। 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी। मागणी तुमची, पुरवठा आमचा। दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज। आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल। आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433। दीपक साडीज। 58व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सोच मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने धम्म संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भीमगीतांचा नजराणा देखील सादर करण्यात आला। धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने सोच मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षा दर्शना भडांगे आणि संस्थापक सदस्य सागर भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मसभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी धम्मगीतांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले गेले होते। या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी उपस्थिती दर्शवत सर्वांचे आभार व्यक्त केले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेडघरत, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा राजेश्री पाटील, तालुका अध्यक्षा गुलाबताई पाटील, संजय गोपी, मोतीराम कोळी, भीमराव पवार, सोसायटीच्या अध्यक्षा दर्शना भडांगे, सागर भडांगे, प्रिया वाघमारे आदी मान्यवरांसहित बौद्ध समुदायाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी दर्शना भडांगे आणि सागर भडांगे यांनी बाळाराम पाटील यांना समर्थन दर्शवलं, त्यासाठी बौद्ध समुदायाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यासोबत बाळाराम पाटील यांना येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी करण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। Thank you.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची जाहीर सभा कामोठे येथेही पार पडली। या प्रचार सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांची प्रचार सभा शनिवारी कामोठे येथे पार पडली। या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रचार सभेदरम्यान आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। विरोधकांवर सडकून टीका करत शेका पक्ष नेहमीच जनतेसाठी लढत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नागरिकांना संबोधित करताना प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा। तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात विरोधकांनी अनेक कटकारस्थाने केली, मात्र शेतकरी कामगार पक्ष यामुळे कधीच डगमगला नाही, अशा भावना यावेळी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या। आम्ही रडत नाही बसलो, काय करणार, टोल नाका मुख्यमंत्र्यांनी केला नाही म्हणून मी राजीनामा दिला, मग मी पक्ष बदलला। असलं रडणारं रक्त शेतकरी कामगार पक्षामध्ये नाही, लढणारं रक्त आहे, लढणारं। आम्ही लढणारे आहोत, पण लोकांसाठी लढणारे आहोत, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लढणारे आम्ही नाहीत, हे ठिकाणी आम्ही आयुष्यभर लढलो। 70 सालापासून शेतकरी कामगार पक्ष हा लाल बावटा लढतोय, 70 सालापासून लढतोय, पण आमच्यातला कधी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही हो। दिबा पाटील 5 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही। दत्तूशेठ पाटील 3 वेळा आमदार झाले, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही। मी 4 वेळा आमदार झालो, कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही। कॉन्ट्रॅक्ट साठी राजकारण केलं नाही, राजकारणाचा फायदा स्वतःसाठी कधी आम्ही केला नाही। हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध काम एखादा पुरावा करून दाखवा, जाहीर चॅलेंज आहे या ठिकाणी माझं। पण निमित्त करायचं त्या खारघरच्या टोल नाक्याचं खरं कारण लपवायचं, लोकांची दिशाभूल करायची। केंद्रातली सरकार गेलं, मोदी केंद्रात आलं, महाराष्ट्रातलं सरकार जाईल काँग्रेसची अशी भीती वाटायला लागली। मग जर हे सरकार गेलं आणि आपण विरोधी पक्षात राहिलो तर आपल्याला विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही, JNPTचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही। मग चला आता पुन्हा एकदा काँग्रेसला फसवूया आणि भाजपत जाऊया, अशा स्वार्थी दल बदलू लोकांना ह्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याचं काम करायला पाहिजे। तसेच या प्रसंगी प्रवक्ते सचिन ताडफळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दलबदलू नीतिमत्ता असणाऱ्या नेते मंडळींना थारा देऊ नका, जनतेचा मतदानापुरता वापर करतात आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देतात। शेका पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावंत आहे, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा तो कायमच प्रयत्न करत असतो, अशा भावना यावेळी सचिन ताडफळे यांनी व्यक्त केल्या। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जे ठाकूर पिता पुत्रांची मगरुरी आहे, हे जे त्यांची गुर्मी आहे, हे गुर्मी उतरवायचं काम आपल्याला करायचंय। अरे शेतकरी कामगार पक्षाच्या न्याय हक्का करता भांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी PI ने ऐकल्या नाही, ACB ने ऐकल्या नाही, DCB ने ऐकल्या नाही, तेव्हा इथं मिनिस्टरला आणून त्यांच्यावर खोटे खटले टाकायचं काम ज्या पिता पुत्रानं केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारायचं काम या वसाहतीतल्या प्रत्येक माणसानं करायचं आहे। अरे तुम्हाला मतं कशासाठी द्यायची, कॉलनीवाले आणि गाववाल्यांमध्ये भांडण लावायचं नालायक काम या ठाकूर पिता पुत्रानं केलेलं आहे। त्या धृतराष्ट्र पित्याला आणि त्याच्या दुर्योधन आणि दुःशासन असलेल्या या दोन्ही पुत्रांना या निवडणुकीमध्ये आपण कायमचा धडा शिकवायचा आहे। मित्रांनो, ही लढाई आहे धनाढ्य कंत्राटदार विरुद्ध रात्री 12 असो का 1 असो आपल्या कार्यकर्त्यांच्या हाक्याला धावून येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यामधली आहे। ही लढाई आहे एका शेठ मधली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यामधली। ही लढाई आहे पैशाच्या धनशक्ती विरुद्ध या जनशक्तीची। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, नगरसेवक प्रीतम म्हात्रे, मल्लीनाथ गायकवाड, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, KK म्हात्रे, शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, तानाजी पाटील आदी मान्यवरांसहित शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। शेका पक्षाच्या प्रचार सभांची रणधुमाळी, देवीचा पाडा, खारघर, कळंबोली, तळोजे येथे प्रचार सभा संपन्न। निवडणुकांच्या तोंडावर बीजेपीच्या नेते मंडळींनी रचला पैशांचा खेळ खंडोबा।
आणि 58व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सोच मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने धम्मसंध्या कार्यक्रमाचे आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.